नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला नीटचं प्रिपरेशन मराठी माध्यमातून करण्यास मदत होणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर्स हे काय आहे, तर हे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. आपल्याला माहिती आहे जेनेटिक डिसऑर्डर हे 2 प्रकारचे आहेत आणि माहिती नसेल तर मी इथे तुम्हाला सांगते. जेनेटिक डिसऑर्डर्स हे 2 प्रकारचे आहेत, जे की मेंडेलियन डिसऑर्डर आहे आणि सेकंड वन आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. तर आज आपण पाहणार आहोत क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये जे डिसऑर्डर्स येतात या अगोदर आपण त्यावरती लेक्चर घेतलेलं आहे. ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर इथे आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर डिस्कस करणार आहोत. तर चला पाहूया. द क्रोमोझोमल डिसऑर्डर्स ऑन द अदर हँड आर कॉज ड्यू टू अब्सेन्स ऑर एक्सेस ऑर ॲबनॉर्मल अरेंजमेंट ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम. तर याच्या हेडिंगमध्ये टायटलमध्ये नावामध्येच आहे की क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हे म्हणजे रिलेटेड टू कुणाच्या असेल, क्रोमोझोमच्या रिलेटेड असेल. मग क्रोमोझोमच्या रिलेटेड कशा प्रकारे असू शकते, तर क्रोमोझोम हा एकतर कमी असेल म्हणजे अब्सेंट असेल, एकतर क्रोमोझोम जास्त असेल, क्रोमोझोम जास्त प्रेझेंट असेल, हवं त्यापेक्षा जास्त असेल, किंवा जो क्रोमोझोम प्रेझेंट आहे तो कशा फॉर्ममध्ये असेल, ॲबनॉर्मल फॉर्ममध्ये असेल. या 3 कंडिशन इथं आहेत. एकतर अब्सेंट असेल, एकतर एक्सेस प्रमाणात असेल आणि एकतर ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये क्रोमोझोम असेल. एक किंवा एकपेक्षा जास्त क्रोमोझोम जेव्हा असा डिफेक्ट स्वतःमध्ये शो करतात तेव्हा ही क्रोमोझोमल डिसऑर्डर होतात. तर यामध्ये 2 कंडिशन निर्माण होतात. त्यामध्ये अनएप्लॉइडी आहे आणि पॉलिप्लॉइडी आहे. आता अनएप्लॉइडी म्हणजे काय, तर सिंगल क्रोमोझोम हा एकतर लॉस होतो किंवा गेन होतो. लॉस म्हणजे तो क्रोमोझोम निघून जातो किंवा एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड ऑन होतो, तेव्हा अनएप्लॉइडी कंडिशन होते. आणि पॉलिप्लॉइडीमध्ये काय होते की मोर क्रोमोझोम, अनेक क्रोमोझोममध्ये डिफेक्ट शो होतो, तेव्हा पॉलिप्लॉइडी कंडिशन होते. ठीक आहे. तो क्रोमोझोम हा सायटोकायनेसिस टेलोफेजच्या सेल डिव्हिजनमध्ये इंक्रीज इन अ होल सेट ऑफ क्रोमोझोम, इंक्रीज होतो क्रोमोझोमची संख्या, तेव्हा पॉलिप्लॉइडी कंडिशन निर्माण होते. आणि या क्रोमोझोम डिसीजमध्ये आपल्याला पाहायचं आहे की क्रोमोझोमल डिसऑर्डर्स कोणते आहेत. तर तुम्ही या अगोदर नाव ऐकलं असेल, डाऊन सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. हे काय आहेत, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत. ठीक आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत आणि हे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. यावरती प्रत्येक नीटच्या एक्झाममध्ये MCQ असतो, क्वेश्चन असतो. म्हणून क्रोमोझोमल डिसऑर्डर्सचे जे 3 डिसऑर्डर्सचे टाईप आहेत, जे की आहेत टर्नर सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम आणि डाऊन सिंड्रोम, हे तुम्हाला नक्की करून जायचं आहे. ठीक आहे. तर चला आता पुढे पाहूया काय आहे हे. आता आपल्याला ही वरची अनएप्लॉइडी कंडिशन काय, पॉलिप्लॉइडी कंडिशन काय, हे आपण पाहिलेलं आहे. तरीही आपण इथे एकदा सविस्तर जे या NCERT बुकमध्ये आहेत ते आपण रीड करूया. फेल्युअर ऑफ सिग्रिगेशन ऑफ क्रोमॅटिड ड्युरिंग सेल डिव्हिजन सायकल रिझल्ट इन अ गेन ऑर लॉस. गेन म्हणजे काय, ॲड होणे, मिळवणे, आणि लॉस म्हणजे काय, निघून जाणे. क्रोमोझोम इज कॉल्ड द अनएप्लॉइडी. जेव्हा सिग्रिगेशनच्या टाईममध्ये सेल डिव्हिजन जेव्हा होतं सेल सायकलमध्ये, क्रोमॅटिड काय करतं, फेल्युअर होतं सिग्रेशन करण्यासाठी, तेव्हा एखादा क्रोमोझोम हा ॲड होतो किंवा एखादा क्रोमोझोम त्यासोबत लॉस होतो, तेव्हा अनएप्लॉइडी कंडिशन होतो. जेव्हा सिंगलची गोष्ट येते तेव्हा अनएप्लॉइडी कंडिशन होते. फॉर एक्झाम्पल, डाऊन सिंड्रोम रिझल्ट्स इन अ गेन ऑफ एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. आता हे अनएप्लॉइडी कंडिशनचं उदाहरण कोण आहे, तर डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन सिंड्रोममध्ये काय होतं, एक्स्ट्रा कॉपी म्हणजे या क्रोमोझोम नंबर 21 हे असा ब्रेकडाऊन होऊन जायला पाहिजे, पण याची एक्स्ट्रा कॉपी म्हणजे 21 आणि अजून एक 21 इथे ॲड होतं, म्हणजे गेन होतं, आणि त्यामुळे इथे सिंड्रोम क्रिएट होतो आणि त्यालाच डाऊन सिंड्रोम म्हणतात. डाऊन सिंड्रोमला 21
21 क्रोमोझोमल सिंड्रोम असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं की लॉस ऑफ एक्स क्रोमोझोम. आता आपल्याला माहिती आहे अनइप्लॉइडी कंडिशनमध्ये काय एकतर गेन होतं आणि गेनचं उदाहरण कोणतं आहे डाऊन सिंड्रोम. आणि जेव्हा लॉस होतो एखादा क्रोमोझोम ते उदाहरण आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं की लॉस होतो एक्स क्रोमोझोम. फिमेलमध्ये हे होतं टर्नर सिंड्रोम. फिमेलमध्ये काय असतं 22 ऑटोझोम असतं आणि XX पेअर असते आणि यामधील जी X पेअर आहे एक X काय होतं लॉस होतो म्हणून 21 + X0 कंडिशन होते. यामध्ये एक X क्रोमोझोम लॉस होतो फिमेलमध्ये आणि याच डिसऑर्डरला याच कंडिशनला काय म्हणतात टर्नर सिंड्रोम असे म्हणतात. हे तुम्हाला कळालं. फेल्युअर ऑफ cytokinesis after telophase stage of cell division results in increase in a whole set of chromosome in an organism and these phenomena known as polyploidy condition. हे प्लांटमध्ये शो होतं जनरली पॉलिप्लॉइडी कंडिशन. हे तुम्ही लक्षात ठेवा की पॉलिप्लॉइडी कंडिशन काय आहे की पॉलिप्लॉइडी कंडिशनमध्ये सायटोकायनेसिस फेल होतं. म्हणजे सायटोकायनेसिस म्हणजे काय सायटोप्लाझमचं डिव्हिजन. सायटोप्लाझम जेव्हा डिव्हिजन होतो. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय न्यूक्लियसचं डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय सायटोप्लाझमचं डिव्हिजन. पण हे सायटोप्लाझमचं डिव्हिजन जेव्हा फेल होतं आणि त्यामधूनच काय होतं की होल सेट ऑफ क्रोमोझोम हा इन्क्रीज होतो आणि तेव्हा पॉलिप्लॉइडी कंडिशन फॉर्म होते आणि ही कंडिशन जनरली प्लांटमध्ये होते. प्लांटमध्ये P फॉर प्लांट, पॉलिप्लॉइडी इन प्लांट PP असं लक्षात ठेवायचं. अनएप्लॉइडीमध्ये काय होते एकतर एक क्रोमोझोम एक्सेस होतो म्हणजेच गेन होतो किंवा एखादा क्रोमोझोम लॉस होतो. त्यामधून दोन कंडिशन येतात. जेव्हा क्रोमोझोम गेन होतं त्याचं एक्झाम्पल काय आहे तर डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये 21 क्रोमोझोम काय होतो गेन होतो एक्स्ट्रा होतो. आणि नंतर लॉसमध्ये कोणता क्रोमोझोम कोणती कंडिशन होते तर टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं की फिमेलमध्ये एक X क्रोमोझोम हा लॉस होतो. ठीक आहे. एवढं तुम्हाला कळालं. तर चला पुढे पाहूया. द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ नॉर्मल ह्युमन सेल इज 46 म्हणजेच 23 पेअर. त्यामध्ये 22 पेअर काय असतात ऑटोझोम्स असतात आणि 1 पेअर असते सेक्स क्रोमोझोमची. समटाइम थ्रू रेअरली इदर ॲन ॲडिशनल कॉपी ऑफ क्रोमोझोम मे बी इन्क्लुडेड इन अ इंडिव्हिज्युअल or an इथं आपल्याला दाखवलेलं पण आहे की याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम दाखवलेला आहे. डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो 21 नंबरची जी पेअर असते 20 नंबरचा ॲटोझोमल जी क्रोमोझोम आहे तो काय होतो गेन होतो का लॉस होतो गेन होतो. एक्स्ट्रा कॉपी त्याची आपल्या 21 आणि 21 एकच 21 नंबर असायला पाहिजे होता 21 पण इथे काय होतं 21 डबल येतं आणि त्यामुळे डाऊन सिंड्रोम होतो. आणि ही जी फिगर आहे ही तुम्हाला डाऊन सिंड्रोमची आहे. यामध्ये याची कॅरेक्टरिस्टिक्स शो केलेले आहेत. डाऊन सिंड्रोम आपण आता पाहणारच आहोत. त्या अगोदर हे कंप्लीट करूया. इथे तुम्हाला इथे मेल फिमेल दाखवलेला आहे. खाली टॉल स्ट्रेचर जे की आहेत टर्नर सिंड्रोम आणि क्लिनफेल्टर सिंड्रोमच्या डायग्राम आहेत. पहिली जी आहे ती आहे क्लिनफेल्टर सिंड्रोम आणि सेकंड आहे जी टर्नर आहे फिमेलमध्ये असते आणि क्लिनफेल्टर ही मेलमध्ये होते. तर हे पाहूया अगोदर. इंडिव्हिज्युअल्स मे लॅक वन ऑफ एनी पेअर ऑफ क्रोमोझोम. दिस सिच्युएशन आर नोन ॲज ट्रायसोमी और मोनोसोमी ऑफ अ क्रोमोझोम. जेव्हा इंडिव्हिज्युअलमध्ये हे पेअर व्यवस्थित क्रोमोझोमची होत नाही तेव्हा कंडिशन्स फॉर्म होतात ट्रायसोमी मोनोसोमी. ठीक आहे. सच अ सिच्युएशन लीड टू व्हेरी सिरियस कॉन्सियसनेस इन द इंडिव्हिज्युअल. डाऊन सिंड्रोम टर्नर सिंड्रोम क्लिनफेल्टर सिंड्रोम आर कॉमन एक्झाम्पल ऑफ क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. तर आता आपण पाहणार आहोत सविस्तर डाऊन सिंड्रोम म्हणजे काय क्लिनफेल्टर सिंड्रोम म्हणजे काय आणि टर्नर सिंड्रोम म्हणजे काय. ठीक आहे. तर डाऊन सिंड्रोम द डाऊन सिंड्रोम आपल्याला माहिती आहे हे 21 ट्रायसोमी आहे. ट्रायसोमी का कारण आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल आपले पॅरेंट दोन्ही पॅरेंट करून आपल्याला काही क्रोमोझोम येत असतात.
ठीक आहे. एक आईकडची 21 पेअर आणि एक वडिलांकडील 21 पेअर. पण इथं काय होतं, एखाद्या वेळेस आईकडील 21 पेअर किंवा वडिलांकडील 21 पेअर ही एक्स्ट्रा आपल्याकडे येते आणि आपल्याकडे 21, 21 आणि 21 अशा 3 पेअर होतात. म्हणून याला ट्रायसोमी असं म्हणलं जातं. ट्रायसोमी. कारण इथे याचं जे 21 पेअर आहे ही एक्सेस होते, एकतर वडिलांकडून येणारी किंवा आपल्या आईकडून येणारी. आणि हा डाऊन सिंड्रोम 21 ट्रायसोमी म्हणून आपल्याला इथे याचं नाव आहे. तर पाहूया डाऊन सिंड्रोम. द कॉज ऑफ दिस जेनेटिक डिसऑर्डर इन द प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल कॉपी ऑफ द क्रोमोझोम नंबर 21 म्हणजेच ट्रायसोमी ऑफ 21 होते. दिस डिसऑर्डर वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय लँगडन डाऊन 1866. 1866 लँगडन डाऊन सिंड्रोम त्यांच्या नावावरतूनच याला पडलेलं आहे. द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल इज अ शॉर्ट स्ट्रक्चर विथ अ स्मॉल राऊंड हेड, फरोड टंग अँड पार्शली ओपन माउथ. तर इथे आपल्याला कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत की डाऊन सिंड्रोम असलेला व्यक्ती कसा ओळखायचा. तर त्याची हाईट ही एकदम शॉर्ट असते, म्हणजे तो ठेंगणा असतो. त्याची जी मान असते ती एकदम खूप अशी त्याच्या मानेभोवती जे एक्स्ट्रा मास असते, म्हणजे जास्त मान छोटी असते, एकदम चिटकून. फरोड टंग ही जीभ ही अशी एकदम जाड असते. पार्शली ओपन माउथ, आणि त्याचं माउथ हे नेहमी थोडं असं ओपन राहते, उघडच राहते. त्याच्या हाताचा जो तळवा आहे, पाम इज अ ब्रॉड अँड कॅरेक्टरिस्टिक्स पाम क्रायसिस. हाताचा तळवा एकदम असा रुंद असतो आणि त्याच्यामध्ये क्रिसेस म्हणजे हे अशा ओळखणी जे रेषा असतात त्या खूप ओळखून येतात. फिजिकल, सायकोमोटर अँड मेंटल डेव्हलपमेंट इज रिटार्डेड. यामध्ये त्याची फिजिकल ग्रोथ व्यवस्थित होत नाही, म्हणजे शरीराची वाढ होत नाही. त्याचे हालचाली जे सायकोमोटर ॲक्टिव्हिटीज असतात त्या व्यवस्थित होत नाही आणि त्याची बौद्धिक क्षमतासुद्धा ही कमी असते. आणि इथे आपल्याला या फिगरमध्ये शो केलेलं आहे की डाऊन सिंड्रोम असणारं कॅरेक्टर कसे असतात. हे बघा, हा इथे एक बाळ आहे. या बाळाचं इथे ब्रॉड फ्लॅट फेस आहे, शो केलेला आहे. डाऊन सिंड्रोमचे हे कॅरेक्टरिस्टिक आहे. ब्रॉड फ्लॅट फेस, फ्लॅट बॅक ऑफ हेड, मागे पण डोके हे चपटं असतं. फिंगर टिप्सला अनेक लूप्स असतात, म्हणजे खूप त्याच्यामध्ये अशा रेषा असतात. पाम क्रायसिस, पाम हा आपल्या हाताचा तळवा हा एकदम रुंद असतो. बिग अँड रिंकल टंग, म्हणजे टंग ही आपली जीभ आहे ती जाड असते. कॉन्जायटल हार्ट डिसीज, आणि याला कॉन्जायटल हार्ट डिसीज, आपल्या हृदयाचा विकारसुद्धा, हृदयसुद्धा व्यवस्थित काम याचं करत नाही. हे कशाचे कॅरेक्टर आहे तर डाऊन सिंड्रोमचे. डाऊन सिंड्रोमला अजून नाव काय आहे तर ट्रायसोमी 21. ट्रायसोमी 21 का म्हणतात, कारण 21 पेअर ही आपल्या मदरकडून येते आणि एक 21 पेअर आपल्या फादरकडून येते, आणि तेव्हा आपल्याला 21 आणि 21 असे 2 क्रोमोझोम मिळून आपल्याकडे एक 21ची पेअर होते. पण ही 21 जेव्हा आपल्या मदरकडून किंवा फादरकडून येत असते तेव्हा त्याचं व्यवस्थित ती ब्रेक होत नाही आणि ती तशी आपल्याकडे येते, तेव्हा त्याची ट्रायसोमी ऑफ 21 होते आणि त्यातून आपल्याला डाऊन सिंड्रोम हा डिसीज होतो. यामध्ये याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत की ती व्यक्ती ही हाईटला कमी असते, तिचं हेड हे असं राऊंडेड असते, फ्लॅट, आणि तळहाताला क्रायसिस असतात. ठीक आहे. टंग ही एकदम जाड असते. मेंटल रिटार्डेशन, फिजिकल रिटार्डेशन असते. त्यानंतर आपण पाहूया आता क्लिनफेल्टर सिंड्रोम काय आहे. क्लिनफेल्टर सिंड्रोम काय आहे तर क्लिनफेल्टर सिंड्रोम हे एक सिंड्रोम आहे ज्यामध्ये मेल अफेक्ट होतो. आता यामध्ये कोण अफेक्ट होतो तर मेल. या डाऊन सिंड्रोममध्ये मेल फिमेल ही दोन्हीमध्ये होतं. आता क्लिनफेल्टर सिंड्रोम हे जनरली म्हणजे हे मेलमध्ये होतं. क्लिनफेल्टर सिंड्रोम हे स्पेसिफिकली मेलमध्ये होतं. हे मेल डिसऑर्डर्स आहे. इथे आपण फिगरमध्ये या डायग्राममध्ये पाहू शकता हे मेल डिसऑर्डर आहे. इथे आपण याची डायग्राम पाहूया.
ही जी फर्स्ट आहे ना, हे मेल, हे बघा त्याची मॅमरी ग्लँड इथं आपल्याला पाहता आहे. मॅमरी ग्लँड ही इथे शो होत आहे या व्यक्तीमध्ये. ठीक आहे. हाईट एकदम उंच आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स हे स्त्रियांसारखे शो करतात. स्त्रियांसारखे कॅरेक्टरिस्टिक्स क्लिनफेल्टर सिंड्रोममध्ये शो होतात. तर आपण क्लिनफेल्टरची माहिती ते पाहूया. दिस जेनेटिक डिसऑर्डर इज ऑल्सो कॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम रिझल्टिंग इन टू अ कॅरिओटाईप ऑफ 47. आता हे बघा, आपल्याकडे 46 क्रोमोझोम आहेत. आपल्याकडे नॉर्मल व्यक्तीमध्ये किती क्रोमोझोम असतात, तर 46 क्रोमोझोम असतात. आणि पेअरमध्ये किती असतात, तर 23 पेअर असतात. ठीक आहे. 23 आपल्या आईकडून येते आणि 23 आपल्या वडिलांकडून येते. पण या क्लिनफेल्टर सिंड्रोममध्ये काय होतं की 46 असायला पाहिजे, पण इथं 47 होतं. 47 क्रोमोझोम असतात. एक एक्स्ट्रा क्रोमोझोम येतो आणि तो एक्स्ट्रा क्रोमोझोम कोणता येतो, तर एक्स क्रोमोझोम होतं, जो की फिमेनाईन कॅरेक्टर दाखवतो. हा पुरुष असतो, पण याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच मॅमरी ग्लँड ही डेव्हलप होते. ठीक आहे. ब्रेस्ट डेव्हलप होते आणि त्यामधून हे फिमेनाईन कॅरेक्टर यामध्ये शो होतं. ठीक आहे. क्लिनफेल्टर सिंड्रोम हे कुणामध्ये होतं, तर मेलमध्ये होतं. मेलमध्ये, पुरुषामध्ये होतं. यामध्ये मेलची जी कॅरिओटाईप असते ते 46 ऐवजी 47 होतं. 47 म्हणजे XXY होतं. एक्स्ट्रा एक्स यामध्ये येतं. एक्स हे फिमेनाईन कॅरेक्टर आहे, म्हणजे स्त्रीचं कॅरेक्टर आहे, म्हणून तो व्यक्ती स्त्रीसारखा वागतो. त्याच्यामध्ये ब्रेस्ट तयार होतात, मॅस्क्युलाईन डेव्हलपमेंट होते त्याची. ठीक आहे. आणि तो जो व्यक्ती आहे तो स्टराईल होतो. ठीक आहे. स्टराईल म्हणजे तो रिप्रोडक्शनमध्ये त्याचा सहभागच होत नाही. ठीक आहे. रिप्रोडक्शन प्रोसेस त्यामध्ये होतच नाही. हा आहे क्लिनफेल्टर सिंड्रोमचा व्यक्ती. इथे तुम्ही क्लिअरली पाहू शकता, हा आहे क्लिनफेल्टर. आता हे काय आहे, तर हे आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम हे फिमेलमध्ये होतं. तर फिमेलमध्ये काय होतं हे आता पाहूया आपण. टर्नर सिंड्रोम. सच अ डिसऑर्डर इज कॉज ड्यू टू द absence of one of the X chromosome 45 with X0. Such females are sterile as ovaries are rudimentary beside other features including lack of their secondary sexual characteristics. तर यामध्ये काय होतं, आपण पाहिलेलं आहे की अनएम्प्लॉयडी कंडिशन होतं. यामध्ये एक एक्स क्रोमोझोम, टर्नर सिंड्रोममध्ये एक एक्स क्रोमोझोम निघून जातो. आपल्याला नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये किती क्रोमोझोम असतात, तर 46 असतात. पण या टर्नरमध्ये 45 असतात. एक क्रोमोझोम कमी असतो. या क्लिनफेल्टरमध्ये एक क्रोमोझोम जास्तीचा होता, म्हणजेच 47 होता. आणि टर्नर सिंड्रोममध्ये एक क्रोमोझोम कमी असतो, म्हणजे 45 असतो. टर्नर सिंड्रोम हे फिमेलमध्ये होतं. क्लिनफेल्टर सिंड्रोम हे मेलमध्ये होतं. तर या टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं, आपल्याला फिमेलमध्ये 46 असायला पाहिजे, म्हणजेच टर्नर सिंड्रोममध्ये 45 असतं. यामध्ये काय होतं की जो फिमेलमध्ये एक्स क्रोमोझोम असतो त्यामधील एक एक्स क्रोमोझोम निघून जातो आणि फक्त एकच एक्स क्रोमोझोम असतो. ही फिमेल तर असते, पण ही कंप्लीट फिमेल नसते. ती स्टराईल असते, म्हणजे ती रिप्रोडक्शन, बाळाला जन्म देऊ शकत नाही. ती स्त्री तर असतेच, पण तिचं सेकंडरी सेक्झुअल कॅरेक्टर हे वेल डेव्हलप होत नाही. का, तर तिच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम हा अब्सेंट असतो. तर तुम्हाला कळालं आहे की डाऊन सिंड्रोम काय आहे, की डाऊन सिंड्रोम हा ॲटोझोमल डिसऑर्डर आहे आणि क्लिनफेल्टर आणि टर्नर सिंड्रोम हे काय आहे, सेक्स लिंक डिसऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये डाऊन सिंड्रोममध्ये 21 ट्रायसोमी होते. ठीक आहे. क्लिनफेल्टर सिंड्रोम हा मेलमध्ये होतो, टर्नर सिंड्रोम हा फिमेलमध्ये होतो. याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आपण एकदा फायनल
पाहूया. हा आहे क्लिनफेल्टर सिंड्रोम. इथे क्लिनफेल्टर टाकूया आणि इथे टर्नर टाकूया. क्लिनफेल्टर कुणामध्ये होतो? मेलमध्ये होतो. आणि टर्नर सिंड्रोम कुणामध्ये होतो? फिमेलमध्ये होतो. क्लिनफेल्टर सिंड्रोममध्ये काय होतं? 46च्या ऐवजी 47 क्रोमोझोम होतात, एक एक्स्ट्रा येतो. आणि टर्नर सिंड्रोममध्ये 46 असायला पाहिजे पण एक कमीच येतो, म्हणजे 45 येतो. ठीक आहे. मग यामध्ये हे कसं शो केलेलं आहे? XXY काय जास्त होतो? याच्यामध्ये एक्स जास्त होतो आणि याच्यामध्ये काय होतं? एक्स कमी होतो. हे मेल हा स्टराईल होतो, म्हणजे रिप्रोडक्शन तो करू शकत नाही. आणि ही पण फिमेल ही स्टराईल होते, ही पण रिप्रोडक्शनमध्ये भाग घेऊ शकत नाही. तर तुम्हाला एवढं कळालं असेल. अशी आशा करते. काही तुम्हाला कळालंच नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चर्ससाठी तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि थँक्यू.